काका तुम्ही खाली का बसलाय? काय आहे हे? नाही वहिनी, माझी हीच जागा आहे, बरोबर आहे. अहो असं काय करता तुम्ही? चोरी झाली त्याच्यामध्ये तुमचा काहीही दोष नाहीये. आणि ज्यांनी पैसे चोरलेत ना ते मोकाट हिंडतायत, मजा करतायत आणि तुम्ही स्वतःला त्रास करून घेताय. ह्याने माफ केलं ना तुम्हाला. आणि अहो काका, अहो तुम्ही आमच्यासोबत जेवायला का नाही आला? नाही, तुम्ही माफ केलंय मला, पण दादांनी ही शिक्षा मी तुला दिली हे कोणालाही कळता कामा नये. तू स्वतःला शिक्षा करून घेतोयस हे लक्षात ठेव. जर का कोणाला कळलं तर आता चपला काढून घेतल्यात, अनवाणी केलंय. उद्या कपडे काढून गावातनं गल्ली बोळातनं चापकाची फटकी मारत मारत फिरवीन. नको नको दादा, नको, खरंच नको. काय झालं? दादानी काय? पण दादांनी तर माझे सगळे अपराध पोटात घेऊन मला एक नवीन आयुष्य दिले. नाही, पण दादांनी जरी मला माफ केलं असलं तरी मलाच माझी लाज वाटतेय. बक्षिसाच्या मिळालेल्या पैशातून मुलींना संबळ शिकवण्यासाठी एक मोठी संस्था काढायची असं मुक्ताचं किती सुंदर स्वप्न होतं. पण माझ्यामुळं, माझ्या मूर्खपणामुळं, माझ्या हलगर्जीपणामुळं ते स्वप्न फार धुळीला मिळालं. दादाने मला काही शिक्षा दिली नाहीये ना, हीच खूप मोठी शिक्षा आहे माझ्यासाठी. ते काही नाही, माझ्या चुकीचं मला ते हे चुकीचं ते हे रे काय प्रायश्चित्त, माझ्या चुकीचं प्रायश्चित्त मला मिळायलाच पाहिजे. काका मी शांत व्हा बरं. मी तुम्हाला आत्ताच सांगून गेलेले ना, असं अजिबात करायचं नाही. खरं तर ना आता मला या वाड्यात राहण्याचा सुद्धा अधिकार नाहीये. काय बोलताय तुम्ही? नाही भाऊ, मी ना तुझ्या भावना समजू शकते आणि हा तुझा पश्चाताप जो आहे ना तो अगदी योग्य आहे बरं का. पण प्रश्न कसा आहे, प्रश्न लाखो रुपयांचा आहे अरे. आणि त्यातूनही दादा काय दुसऱ्या मिनिटाला असे पैसे उभे करू शकतो. पण त्यातून दुसरा प्रश्न मुक्ताच्या आत्मसन्मानाचा आहे. म्हणजे ती स्वाभिमानी आहे रे, त्यातून तिला ती संस्था उभी करायची होती. आता दादाने दिलेल्या पैशातून ती संस्था कशी उभी करणार? ते तिचे पैसे होते ना स्वतःचे, म्हणून जरा नाही अगदी बरोबर बोलते आमची. नाही आता दादानी जरी पैसे दिले तरी स्वतःच्या पैशातून संस्था निर्माण करण्याचं जे समाधान आहे ना ते आता हिला कसं मिळणार ना. आणि पेच हा निर्माण झालेला आहे की संस्था तर आता काही निघतच नाही. त्यामुळे त्याचं सर्वात जास्त दुःख भाऊ काकाला होणार आहे ना, वाईट वाटणार आहे त्याला. आणि मला वाटतं नाही का की आता संस्था निघण्याचे चिन्ह काही दिसतच नाहीत बुवा. नाही का नाही सुरू होऊ शकत? फक्त पैसे नाहीयेत म्हणून? संस्था सुरू होणार, जसं ठरलं होतं तसं भाऊ काका विद्यार्थ्यांना शिकवणार आणि इथंच देवी आहे समोर, देवीच्या साक्षीनं संस्थेचा शुभारंभ होईल. मुलींना संबळ शिकवण्याचा जो माझा उद्देश आहे तो फक्त त्यांनी संबळ शिकावा एवढाच नाहीये, तर त्यांना स्वतःबद्दलचा विश्वास वाढावा, पुरुषासोबत समान अधिकार मिळावा, हा त्याच्या मागचा खरा उद्देश आहे. पण मला असं वाटतं आपल्या संस्थेला जरी पैशाची गरज असली तरी पैसे नाही म्हणून शिकवणी नाही बंद झाली पाहिजे. मी समजू शकते की पैशाची गरज आहे, पण त्यापासून काही अडलेलं नाहीये.
म्हणून आपण थांबायचं कशाला? उलट आपल्याला जे पाहिजे ना ते आपल्याला मिळालंय. संबळ शिकण्याची इच्छा असलेल्या 3 मुली मिळाल्यात. त्यांच्या पाठीशी उभे असलेले पालक आहेत. उत्तम मार्गदर्शन करणारे अण्णा, भाऊ, काका हे आपल्या सोबत आहेत. हीच आपली खरी संपत्ती आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दादा आपल्या बरोबर आहेत. त्यांची लई इच्छा आहे की ही संस्था उभी राहावी, संबळ शिकणाऱ्या मुली तयार व्हाव्यात. एवढा भक्कम पाठिंबा असताना आपण कशाला माघार घ्यायची? दादा, या आपण पूजा सुरू करूया. बर. सारंग का नाही आला अजून? आलो आलो आलो, जरा उशीर झाला, सॉरी. आई, हे बघ, तू सांगितलेली हे अगरबत्ती आणली मी. देवी ये समोर लाव जा. हो मुक्ता, जरा मी सारंगला हेम अगरबत्ती मुद्दाम आणायला सांगितली, कारण याच्यामध्ये रासायनिक द्रव्य अजिबात नाहीये, संपूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने तयार केली गेलेली आहे. आणि प्रार्थनेमध्ये चंदन पूजनही असतंच. अरे वा, लईच भारी. खरंच लई सुंदर सुगंध आहे याचा. आणि मुख्य म्हणजे शुद्ध चंदन आहे. आणि तुला माहितीये मुक्ता, हेम ह्या अगरबत्तीला संस्कृतीचा मोठा वारसा आहे. आणि ह्याच्यामध्ये जे चंदन आहे ना, त्याचा सुगंध बघ, असा भडक नाहीये, शांत सौम्य असं छान आहे. वय खरंच आहे. त्यामुळे प्रार्थनाच्या वेळेला एकाग्रता वाढते. शिवाय चंदनाच्या सुगंधामध्ये मूड बदलण्याचे छान गुणधर्म आहेत. त्यामुळे चिंता, अस्वस्थता हे दूर होण्यास मदत होते. शिवाय हे ह्या चंदनाच्या शुद्धतेमुळे हवा शुद्ध व्हायला मदत होते. त्यामुळे घरात ज्या वाईट लहरी असतात त्या दूर होऊन जातात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आत्ता आपल्या सगळ्यांसाठी हे खूप महत्वाचं आहे. या सुगंधाची उपस्थिती आशादायक आणि सकारात्मक वातावरण निर्माण करते. मुक्ता, तुझ्या हाताने अगरबत्ती देवी समोर लाव. मुलींनो, चला सगळ्या मोठ्यांचे आशीर्वाद घ्या. दादा, तुमच्या हस्ते नारळ फोडा. असं वाटते हा नारळ मुक्ताच्या डोसक्यात हाणून नारळासोबत डोचकं बी फोडावं. असला भारी आवाज येईल नाही, फटाक. मुक्ता,
नाही नाही ठीक आहे. नाही ठीक कसं आहे बघ, लागणार रक्त रक्त येते यार. देवी आई, मला असं का वाटतंय की तू मला कशापासून तरी सावध करतेस. कोणता इशारा देतेस? सॉरी 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 बाळा, सॉरी सॉरी. अहो नाही नाही दादा, ठीक आहे, एवढं काही नाही झालं. अगं काही नाही, कसं जखम झाले बघ तू. हो मोठे किरकोळ आहेत, तुम्ही नका काळजी करू. नाही पण हे झालं हे चांगलं नाही झालं. मला काहीतरी विचित्र वाटतंय. म्हणजे काहीतरी वाईट संकेत तर नाही ना देते आपल्याला देवी? म्हणजे हे जे आपण करायला निघालोय, संस्थेचं उद्घाटन, संस्था स्थापन करतोय, त्याच्या पाठीमागे कोणीतरी असं एखादी वाईट शक्ती हे होऊ नये म्हणून प्रयत्न करत नसेल ना, असा संकेत तर नाही ना या कृतीमध्ये? काय ग मुक्ता? नाही दादा, कोणतीही वाईट प्रवृत्ती आता मावं काहीच बिघडू शकत नाही. कारण देवी आई, गणपती बाप्पा, 108 कलेचं नटराज, सरस्वती हे सगळे आपल्या सोबत आहेत. दादा, शिवाय आजीचे अण्णांचे आशीर्वाद आहेत. अहो तुम्ही आहात पाठीशी. आता एवढ्या सगळ्या ताकदी पाठीशी असल्यावर कोणाची हिंमत आहे की मुक्ताचा उपक्रम थांबेल? पण बघा ना, आज 3 मुली आहेत पण उद्या 30 मुली असतील. एकत्र संबळाची तडतड सगळ्या वाईट प्रवृत्तींना पळून लावते की नाही बघा. चला मुलींनो, मी जशा संबळाच्या काड्या पकडल्या तशाच पकडा. हा बरोबर, सुरू करते. हा चालू दे तुमचं संबळ वादन. थोड्या दिवसांनी तुमच्या सगळ्यांचं मी वादन वाजवतो की नाही बघा. एकेकाचा असा वाजवणार आहे की नाही. वाटलं होतं हे पैसे चोरीला गेल्यावर हे संबळ वाजवणं आधी बंद होईल. कसलं काय, शेवटी संस्था सुरू झालीच. याला काय संस्था म्हणतात? अशी काय संस्था असते? गावातली 4 टाळकी जमा करायची आणि संबळ वाजवायला शिकवायचं. अरे संस्था म्हणजे ना पैसा लागतो. हो ते खरंय हो, पण त्यामुळे मुक्ताचा कॉन्फिडन्स वाढला, त्याचं काय करणार? कॉन्फिडन्सचा ना सगळा भुगा करून टाकेला आपला काशा. कळलं का? हा तुला काय वाटतं हे हे सगळं तो चालू देणार आहे? अजिबात नाही. तिला तो घराच्या बाहेर जाऊ देखील देणार नाही. तेवढा आहे. हा बरं, मला तुम्हाला हे विचारायचं होतं, काशा म्हणतो की भाऊनी चोरी केली असेल, पण नाही हो, मला वाटत नाही भाऊ चोरी करेल. म्हणजे लबाडी चोरी हे भाऊच्या स्वभावातच नाही. नाही, मला देखील तसंच वाटतं की तो त्याने चोरी नसेल केली. मी काय म्हणते, भाऊनी जर चोरी केली नसेल तर कोणी केली असेल चोरी?
काय तुम्ही तर गेली नाही ना चोरी? गबे काहीतरीच का बोलतेस? कोणी ऐकलं तर का होईल? मग तू सांग. कुणी ऐकलं तर का होईल म्हणजे? कुणी काही ऐकू नये असं काही बोलताय का तुम्ही? ते अगं वहिनी, ते जरा आमचं असं ते पर्सनल बोलणं चाललं होतं. हो हो टॉक. पर्सनल का? नाही पण चोरी थात असे काहीतरी शब्द कानावर पडले माझ्या म्हणून म्हटलं. अच्छा, ते होय. ते म्हणजे मी यांना म्हणत होते भाऊचा चोरीत हात असूच शकत नाही. म्हणजे पण हे सगळं समाजाला कळलं, लोकांना कळलं तर काय वाटेल ना, ते आमचं जरा बोलणं चाललं होतं. नाही पण भाऊजी चोरी करूच शकत नाहीत. नाही ते करणारच नाहीत चोरी अजिबात. हो, करूच शकत नाही अजिबात. हेच बोलले ना मी, सेम टू सेम. करूच शकत नाही अजिबात. हो हो हो. नाही तुम्हाला माहिती नसेल तर एक सांगते, ह्यानी भाऊजींना कधीच माफ केलेलं आहे. त्यामुळे आता आपापसात चर्चा करू नका हा, आणि हा विषय आणखीन वाढवू तर नकाच. हो बसा, या चहा प्या. हो, गार होईल. या दोघांचं विचित्र वागणं एक वेळ मला समजू शकतं, पण हे काय एवढे जवळ करतात ह्यांना तेच समजत नाहीये. काय चाललं इथे? दामू काका, जरा बघा काय आहे. काय मोठी? काय बघा म्हटले. तंबाखू आहे. तंबाखू? म्हणजे तंबाखू आपल्या घरात कशी येईल? नाही नीट बघा जरा काय आहे. नाही हो, तंबाखूची. अरे बापरे, तंबाखू कोण खातं आपल्या घरात? दामू काका तुम्ही? नाही मोठ्याई, अहो आयुष्यात कधी तंबाखूला शिवलो पण नाही. आता तुम्ही म्हटलात म्हणून हात तरी लावलाय. मग कोण खातात तंबाखू? कुणी गडी माणसं खातात का? नाही खात असेल तर त्यांना सांगा की इथे तंबाखू खायची नाही, वाड्यात चालणार नाही म्हणा. चांगला दम देतो एकेकाला. आणि ते जरा झाडून घ्या. वय आई. या काशाच्या तर ना याला सांगितलं होतं की घरात व्यसन करू नको, तरी ऐकतच नाही माझं. काय बारीक बारीक सांडलंय सगळं. इथे कशी काय आली तंबाखू? या खोलीत तर बाहेरची गडी माणसं सुद्धा येत नाहीत कधी, मग इथे कशी आली? काय आलं असं का बघते? काय आहे? काय तेच विचारते मी तुम्हाला, हे काय आहे? ही पुडी तुमच्या कोटाच्या खिशात कशी आली? ही पुडी कसली आहे म्हणजे काय आहे याच्यात? तुमच्या कोटाच्या खिशात आहे ना, मग तुम्हाला माहिती नाही कसली पुडी आहे? एक मिळा, तंबाखूची पुडी आहे ही. माझ्या खिशात होती. हो.
माझ्या खिशात कशी आली? तेच विचारते मी तुम्हाला की तुमच्या पोटाच्या खिशात ही घाणेरी पुडी कशी आली? देवा. तिथे बसू नका, तंबाखू आहे तिथे. अरे शी शी शी. नाही शिशी करताय, पण ही कशी आली इथे?